अहिल्यानगर शहरात संविधान भवन उभारण्यास 15 कोटीचा निधी. उपमुख्यमंत्री अजित पवार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मार्केट यार्ड येथे अनावरण. अहिल्यानगर शहरात लवकरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला साजेसे असे संविधान भवन उभारले जाईल. यासाठी जिल्हा नियोजन निधीतून 5 कोटी रुपये व शासन 10 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली. मार्केट यार्ड चौक येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, काशीनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर यशवंत डांगे, अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी खासदार जोगेंद्र कवाडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य सचिव जयंत गायकवाड, भांते राहुल बोधी, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष सुनील मगरे, सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा समितीचे अध्यक्ष सुरेश बनसोडे, महानगरपालिकेचे जल अभियंता परिमल निकम, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष अनिल शिंदे, माजी नगरसेवक विजय गव्हाळे, माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड, राहुल कांबळे, धनंजय जाधव, निखिल वारे, ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, विजय भांबळ, माजी नगरसेवक अजय साळवे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे विनोद गायकवाड, स्वामी अभिमानी रिपब्लिकन सेनेचे नाथाभाऊ अल्हाट, आरपीआय आठवले गटाचे किरण दाभाडे, अमित काळे, विशाल कांबळे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सुमेध गायकवाड, विशाल गायकवाड, सिद्धार्थ आढाव, विलास साठे, सुरेश भिंगारदिवे, भीमराव पगारे, महेश भोसले, विवेक विधाते, संजय ताकवाले, विकास रणदिवे, नाथा भिंगारदिवे, अजय भिंगारदिवे, नितीन कसबेकर, कौशल गायकवाड, विशाल भिंगारदिवे, सतीश कुमार चाबुकस्वार, समीर भिंगारदिवे, प्रोफेसर डी.आर. जाधव, गौतमी भिंगारदिवे, सुनीता शिंदे, नेहा जावळे, राधा पाटोळे आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, देशाला एकता, समता आणि बंधुतेच्या नात्याने बांधण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये आहे. शिक्षण, समता व बंधुता ही बाबासाहेबांची त्रिसूत्री आपल्या मनात कायम जागी ठेवणारे हे स्मारक नियमितपणे प्रेरणा देणारे ठरेल. जगातील सर्वोत्कृष्ट संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिले. त्यांनी गरिबी, वंचित आणि शोषित घटकांना समानतेचा हक्क बहाल केला. यावर्षी सामाजिक न्याय विभागासाठी 25,000 कोटीची भरीव तरतूद करण्यात आली आहे. जोपर्यंत या पृथ्वीवर चंद्र सूर्य अस्तित्वात आहे तोपर्यंत भारताचे संविधान कधीही बदलले जाणार नाही.
आपल्या सगळ्यांचे सहकारी नको नको मला तिकडे घे तिकडे घे तिकडे घे तिकडे घे मला नको आहे. आपल्या सगळ्यांचे सहकारी मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ मंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, ज्यांच्या पुढाकारातनं प्रयत्नातनं आजचा हा कार्यक्रम आपल्या अरे बाबा केस खराब झाल्यावर केस माझेच केस मी विंचरले, तुमच्या नाही विंचरले. आमचे संग्राम जगतापजी, संग्राम अरुण काका जगताप, काशीनाथराव दाते, आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ सहप्रतिष्ठित नागरिक, विशेषतः आज ह्या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या करता आलेले सगळे माझे आंबेडकरवादी सहकारी, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्तानं मी राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने 13 कोटी जनतेच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज इथं माझं भाषण झाल्यावर आम्ही सगळेजण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करणार आहोत आणि संपूर्ण माझ्या अहिल्या नगरवासियांच्या दृष्टीनं हा अतिशय आनंदाचा, अभिमानाचा आणि ऐतिहासिक अशा प्रकारचा क्षण आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की देशाला एकतेच्या, समतेच्या, बंधुतेच्या नात्यांनी बांधण्याची ताकद हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या मध्ये आणि त्यांनी दिलेल्या संविधानामध्ये आहे. त्यामुळंच बाबासाहेबांच्या विचाराला आज देखील सगळा समाज वंदन करतो. मी देखील त्यांच्या पुढे नतमस्तक होतो, वंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचे प्रतीक होते. त्यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, समाज सुधारक, अर्थशास्त्रज्ञ, तत्वज्ञ आणि शिक्षण तज्ञ म्हणून देखील त्यांनी देशाला नवी दिशा दिलेला आपण सगळेजण इतिहासामध्ये त्यांची नोंद झालेली आहे. आजच्या या ठिकाणी आयोजित केलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण हा केवळ एक समारंभ नाही, तर त्यांच्या विचाराचा, त्यांच्या कार्याचा हा खऱ्या अर्थाने गौरव आहे. हा पुतळा आपल्या सर्वांना त्यांचं शिक्षण, समता आणि बंधुता या तत्वाचं नेहमीच स्मरण करून देईल. बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण समारंभानिमित्त आज आपल्याला सगळ्यांना प्रसिद्ध गायक आनंदजी शिंदे साहेबांनी मंत्रमुग्ध केलं. भीमगीतांचा कार्यक्रम हा त्यांचा उभ्या महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे आणि त्यांच्या माध्यमातून महामानवांच्या विचाराची ताकद खऱ्या अर्थाने शेवटच्या माणसापर्यंत, जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे साहेबांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं देखील अभिनंदन करतो. त्यांना मनापासून शुभेच्छा देखील देतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्रष्टे, अभ्यासू आणि व्यासंगी व्यक्तिमत्व होतं. त्यांनी कायदा, पाटबंधारे, मजूर आणि ऊर्जा मंत्री म्हणून केलेलं काम सातत्याने पुढे पिढ्यानपिढ्या सगळ्यांच्या स्मरणामध्ये राहील. बाबासाहेबांनी ज्या ज्या विषयाला हात घातला त्या त्या विषयाचं सोनं करण्याचं ताकद ही त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये होती, त्यांच्या विचारामध्ये होती. त्यांचा कार्यकाळ हा पायाभूत सोयीसुविधांचा मुहूर्तमेढ करणारा अशा प्रकारचा ठरलेला आहे. सध्या देशाची प्रमुख जी नीती आहे, जी केंद्रामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ठरते, त्या धोरणामध्ये देखील बाबासाहेब आंबेडकर तेव्हा केलेल्या संकल्पनेचा
अंतर्भाव आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पाहायला मिळतो. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं लिखाण आजही एक प्रमाण म्हणून मानलं जातं. त्यांनी त्या काळी लिहिलेला विचार आज देखील अतिशय तंतोतंत लागू पडतात. देशासमोर कुठल्याही प्रकारची समस्या सोडवण्याची उपाय ह्या संविधानामध्ये, असं जगातील सर्वश्रेष्ठ संविधान तुमच्या माझ्या भारतातल्या 145 कोटी जनतेच्या करता त्यांनी दिलेलं आहे. बाबासाहेबांनी आपल्याला शिका आणि संघटित व्हा हा संदेश दिला. त्यांच्या या संदेशाने बहुजनांच्या अनेक पिढ्या शिकल्या, शहाण्या झाल्या, संघटित झाल्या. त्यांनी पुढे जाऊन स्वतःचं देशाचं मानवतेचं कल्याण केलं. बाबासाहेबांनी तुमच्या माझ्या भारत देशातल्या गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क आणि त्यांच्या हक्काच्यासाठी लढण्याचं बळ दिलं. या उपेक्षित घटकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे यासाठी आमचं महायुतीचं सरकार, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी, मी राधाकृष्ण विखे पाटील, आम्ही सगळेजण याकरता प्रयत्न करतोय. या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये देखील मी सामाजिक न्यायाच्यासाठी 25,500 कोटी रुपयाची भरीव तरतूद केलेली आहे. त्यासाठी कुठल्याही प्रकारे आपल्या समाजाच्या भल्याकरता, तिथल्या शिक्षणाच्या करता, त्यांच्या विकास कामाच्या करता आमचं महायुतीचं सरकार कुठं निधीची कमतरता भासू देणार नाही. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, भौगोलिक अनेक विविधतांनी असलेला तुमचा माझा भारत देश, जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत 75 वर्ष अखंड एकजूट ठेवण्याचं आपल्याला यश मिळालं. याचं सर्वात मोठं श्रेय हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांनी दिलेल्या या देशाला जे संविधान आहे त्या संविधानाला जातं. मित्रांनो, मी आजच्या माझ्या भाषणातनं संपूर्ण देशाला, राज्याला, आपल्याला सगळ्यांना सांगतो, हे कधी कधी आमचे विरोधक संविधान बदललं जाईल, संविधान काढून टाकलं जाईल, अशा प्रकारचा फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कुणी मायेचा लाल त्या संविधानाला धक्का लावू शकत नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. आणि त्याच्यामुळं हे सोम्या गोम्यासारखी लोक जे बोलतात त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. खऱ्या अर्थाने आपल्याला बाबासाहेबांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने सर्व जाती धर्माच्या मध्ये जातीय सलोखा ठेवून पुढे जायचं आहे. आणि तोच विचार तुम्हाला मला एक नवी दिशा दाखवणार आहे. तोच विचार आपल्याला माणसामध्ये माणुसकी टिकवणार आहे. ह्याचा आपण सगळ्यांनी साकल्याने विचार केला पाहिजे. आज खरं तर मला परिमल निकम यांचे वडील कैलासराव जगन्नाथ निकम यांचा आठवण येते. अतिशय जवळचे सहकारी म्हणून त्यांनी अरुण काकांच्या बरोबर, माझ्याबरोबर काम केलेलं आहे. माझे त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. आज स्वर्गीय अरुण काकांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मी स्वर्गीय अरुण काकांना आणि कैलासवासी जगन्नाथ निकम आणि इतर पण मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खऱ्या अर्थाने स्वर्गीय अरुण काकांचा विचाराचा वारसा पुढे नेण्याचं काम आपले लोकप्रिय आमदार संग्राम अरुण काका जगताप हे या ठिकाणी करतायत. त्याचं मी मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. कधी कधी भाषण करताना कधी गडी घसरतो, परंतु तसं आता घसरायचं नाही. आता आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं. कुठे गेला? सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय आणि त्याच विचाराने आपल्याला सगळ्यांना काम करायचंय. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान देशाला दिलंय. कुणी मंत्री संत्री असो किंवा राव असो किंवा रंक असो, प्रत्येकाला एका मताचा समान अधिकार त्यांनी दिला. सर्वांना जगण्याची, विकासाची समान संधी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखे आपल्या देशात जन्माला आले हे तुमचं
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी प्रथमतः अभिवादन करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही स्मृतीला या ठिकाणी वंदन करतो. धर्मवीर संभाजी महाराजांनाही अभिवादन करतो, ज्यांच्या आज आपण पुतळ्यांचा शुभारंभ केला, भूमिपूजन केलं. त्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो. हा जिल्हा ज्यांच्या नावाने ओळखला जातोय ते पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्याही स्मृतीला या निमित्तानं अभिवादन करतो. आणि आज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण ज्यांच्या शुभास्ते संपन्न होणार आहे ते आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब, ज्येष्ठ नेते रिपब्लिकन पार्टी कवाडे गटाचे सर्वे माननीय प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे, आमदार संग्राम भैया जगताप यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आजचा ऐतिहासिक सोहळा जो या ठिकाणी संपन्न होतोय तो केवळ आणि केवळ आमदार संग्राम भैयाच्या पुढाकाराने संपन्न झालेला आहे आणि म्हणून आपलं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आज आपल्या शहराच्या दृष्टीने नव्हे तर या जिल्ह्याच्या करता एक ऐतिहासिक क्षण आपण या ठिकाणी साजरा करतोय. एकाच दिवशी आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न करतोय. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले हे आपल्या भारत देशाच्या इतिहासातील हे दोन जे महान समाजसुधारक होऊन गेलेत, त्यांनी संपूर्ण जीवन सामाजिक न्याय, समता आणि वंचित घटकांसाठी आपलं आयुष्य त्यांनी पूर्णपणे समर्पित केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा ज्योतिबा फुलेंना आपले गुरु मानायचे आणि या दोन्ही महान विभूतींनी साम्य आणि परस्पर विश्वासाच्या आधारावर आपला एक वेगळा ठसा राज्याच्या, देशाच्या समाजकारणावर उमटविला. महात्मा ज्योतिबा फुले हे समाजसुधारक आणि समतेचे प्रणेते मानले जायचे आणि स्त्री शिक्षण, जाती निर्मूलन, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपला वेगळा लढा उभा केला. तर दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून, समतावादी विचारवंत म्हणून त्यांची एक वेगळी ओळख त्यांनी स्वतःची निर्माण केली. सामाजिक, राजकीय आणि धार्मिक सुधारणेतून त्यांनी या चळवळीला एक नवी दिशा दिली आणि म्हणून आज संपूर्ण देशामध्ये जे संविधान हे प्रमाण मानलं जातं, मला वाटतं बाबासाहेब आंबेडकर त्याचे खरं म्हणजे क्रांतिकारक म्हणून त्यानिमित्तानं त्यांचा आपण उल्लेख करतो. मी अधिक वेळ घेणार नाही. आज या महापुरुषांची स्मारकं जी उभी राहत आहेत ही निश्चितपणे आपल्याला प्रेरणादायी ठरणार आहे. पुतळ्याचा आज लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. त्या कार्यक्रमाकरता उद्घाटक म्हणून आपल्याला उपस्थित असणारे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब, त्याचप्रकारे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, मंचावरती विराजमान असणारे ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं असे राहुलजी बोधी साहेब, खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब, त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य पंकजी आशिया साहेब, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्मान्य सोमनाथजी गारगे साहेब,
जिल्हा परिषदेचे CO सन्मान्य भंडारी साहेब आणि आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त सन्मान्य डांगे साहेब, ज्यांच्या कार्यकाळामध्ये या अनेक पुतळ्यांची निर्मिती करण्याकरता सुरुवात झाली, असे कार्यक्रमाला उपस्थित असणारे तत्कालीन आयुक्त सन्मान्य जावळे साहेब, मंचावरती विराजमान असणारे अक्षयदादा पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय दाते सर, उपस्थित असणारे सर्वच सुनीलजी मगरे सर असतील किंवा मंचावरचे सर्व समितीचे प्रमुख, मी आता नामोल्लेख करत कोणाचा वेळ घेणार नाही, कारण की आता दादा आणि विखे पाटील साहेबांचं मनोगत आपल्या सर्वांना ऐकायचं आहे. आज आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालो म्हणजे एक फार मोठा इतिहास आज लिहिला जात आहे आणि तो महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची निर्मिती होत आहे. त्याचा इतिहास आज लिहिला जात आहे आणि त्या साक्षीदार होण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आणि या जो पुतळा याच्या अगोदर जो बसवलेला होता, तर तो पुतळा म्हणजे जवळपास 60 वर्षापेक्षा अधिकचा काळ झालेला होता. आणि आज जो पुतळ्याची निर्मिती झालेली आहे, तर हा अनेक वर्ष पुढच्या काळामध्ये राहणार आहे. आणि होत असताना आमच्या सर्वांची संकल्पना होती की कुठंतरी स्मारकाच्या रूपाने ते निर्माण झालं पाहिजे, कुठंतरी नवीन जागा शोधली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये देखील बरेच दिवस विखे पाटील साहेब आमचे गेले, पण अनेक जागा आम्ही सुचवल्या, पण समितीला ते काही मान्य होत नसायचं. समिती सांगायची की ज्या ठिकाणी छोटा पुतळा आहे त्याच ठिकाणी पूर्णकृती पुतळा बसवला गेला पाहिजे. आणि त्या माध्यमातून तो संघर्ष सुरू झाला. आणि तो संघर्ष जावळे साहेब ज्यावेळेला आयुक्त म्हणून होते, तर त्यावेळेला तो कुठंतरी त्याचा निकाल लागला आणि त्याच्या पुतळ्याच्या निर्मितीचं काम ते सुरू झालं. पण एप्रिल महिन्यामध्ये या पुतळ्याची अनावरणाची तारीख ही निश्चित देखील झाली होती कवडे सर, पण काही अपऱ्या कारणामुळं आमच्या कुटुंबामध्ये काही दुःखद प्रसंग घडला. 10 एप्रिल ही घटना, 10 एप्रिल पुतळ्याची तारीख ठरलेली होती. 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंती उत्सव होता आणि मग आमचा प्रयत्न होता की हे सगळं कार्य हे 10 तारखेला सुरू झालं पाहिजे. पण दुर्दैवानं ते होऊ शकलं नाही. आम्ही पुण्यामध्ये असताना तिकडनं सुद्धा आम्ही काही लोकांना निरोप दिले की आपला कार्यक्रम ठरलेला आहे आणि देशाचे मंत्री सन्मान्य चिरागजी पासवान साहेब हे त्या कार्यक्रमाला येणार होते. सुजयदादांकडे ते नंतर येऊन गेले, पण त्यांनी सांगितलं की आपण या अशा परिस्थितीमध्ये पुतळ्याचं अनावरण करायला नको. पण अनेक लोकांचं मत होतं की केला पाहिजे किंवा नाही केला पाहिजे. पण आपल्या सर्व लोकांनी आमच्या या दुःखामध्ये आपण सहभागी झाला आणि पुतळ्याचं अनावरण आपण थांबवलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे हात जोडून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण आमच्या दुःखामध्ये सहभागी झालात, आम्हाला खांदा दिला. त्याबद्दल आपले मनापासून मी व्यक्तिशः माझ्या परिवाराच्या वतीने आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पण गेल्या काही दिवसापूर्वी दादा आमची बैठक झाली संपूर्ण इथं असणाऱ्या सर्व संघटनांची आणि त्यांनी 27 तारीख निश्चित केली. मी त्यांना विचारलं की 27 तारीख कशामुळे आपण फायनल केली, तर त्यांनी सांगितलं की विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभागृहामध्ये, दोन्ही सभागृहांमध्ये 27 जुलैलाच आपला विद्यापीठाला नामांतराचा ठराव हा मंजूर झालेला होता. त्यामुळं त्या आमच्या मनामध्ये की तो नामांतर दिवस म्हणून आम्ही तो साजरा करतो आणि म्हणून सगळ्यांची मागणी होती की 27 तारखेला त्या पुतळ्याचं अनावरण झालं पाहिजे. आणि म्हणून आजचा दिवस हा 27 तारीख आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आपल्या विद्यापीठाचं नाव महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं 27 तारखेला या सभागृहामध्ये झालं आणि तो दिवस आजचा निवडला गेला. त्याच्यामध्ये अनेक लोक या संघर्षामध्ये होते. त्याच्यामध्ये आज व्यासपीठावरती उपस्थित असणारे रयत संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेवरावजी पांडुळे माजी नगरसेवक यांनी देखील त्याच्यामध्ये जवळपास 1.5 महिना हा कारावास भोगलेला होता. पण असे शेकडो लोक आज जे या ठिकाणी आहेत त्यांचं योगदान ह्या संपूर्ण विषयामध्ये होतं. आणि म्हणून असे अनेक विषय आहेत की आज मी अधिकचा वेळ घेत नाही, कारण की या लोकांना बोलायचं आहे. पण एवढंच सांगल, राजकारण निवडणुका येत राहतात, जात राहतात, पण विचार येत राहतात, प्रवाह येत राहतात, पण याचा कुठेही कधी राजकीय वापर होता कामा नाही. आम्ही देखील काही लोक आम्हाला म्हटले की पुतळा आपण विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर बसू, त्याचं उद्घाटन करू, म्हणजे आपल्याला कुठेतरी
त्याचं काहीतरी एक मताधिक्यामध्ये काम करता येईल. म्हटलं याचं राजकारणामध्ये आपल्याला कुठे त्याचा मतासाठी आपल्याला कुठे त्याचं काम करायचं नाही. आपल्याला चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने आणि शेकडो वर्ष हा पुतळा फक्त पुतळा नसून एक विचार देणारा एक कुठेतरी बाबासाहेबांचा हा एक प्रतिकृती असली पाहिजे. त्याच्याकरता आपण त्याला दर्जा टिकवण्याकरता आपण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गडबड न करता आपण पूर्ण वेळ राजकारणाकरता महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान, त्यांच्या विचारणारे संविधान बदलणारे अशा प्रकारे देखील काही लोक बोलले, मतं मिळवले. पण हे आज सातत्याने ते संविधान घेऊन उभा राहतात. पण त्यांना साधं जर विचारलं की हे संविधानामध्ये किती पानं आहेत तर त्या लोकांना सांगता येत नाही. संविधानामधली 4 ओळी सांगा म्हटलं त्यांना सांगता येत नाहीत. त्यामुळे या प्रकारचा राजकारणाचा वापर हा कुठल्याही व्यक्तीने अशा महामानवांचा करता कामा नाही. म्हणून आज मी एकच सांगल, या राजकीय मंडळींना एकच सांगल, असं अजितदादांनी सुद्धा सांगितलेलं आहे, अनेक वेळा भाषणामध्ये सांगितलं की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत हे संविधान हे अस्तित्वात राहणार आहे. हे अजितदादांचे बोल आहेत. आणि त्याचबरोबरीने मी देखील सांगतो, बाबासाहेब म्हणजे काय, संविधान, आणि संविधान म्हणजे काय, हा संपूर्ण भारत देश, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. त्यामुळे परत याच्यावरती कुठल्याही प्रकारे चर्चा होता कामा नये. त्यामुळे आपल्या सर्वांची आस्था ही महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि त्याच भावनेतनं आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जो पुतळा निर्माण होतोय, हा पुतळा जर पाहिला तर आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक तो पुतळा, आणि त्याची प्रतिकृती कुठं असेल, कोणाला पाहिजे असेल, खरा जर पुतळा पाहायचा असेल, योग्य प्रकारचा सन्मानाचा पुतळा जर पाहायचा असेल तर तो त्यांनी आपल्या अहिल्यानगरमध्ये येऊन पाहावं, अशी एक नम्रतेची विनंती या ठिकाणी मी ते सर्व मान्यवरांना करतो. आणि आज आमची मागणी दादा एवढीच आहे आपल्याकडं, विखे पाटील साहेबांकडे आपल्याकडं, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांना मी प्रथमतः त्रिवार वंदन करतो, अभिवादन करतो. आणि आज आपण या ऐतिहासिक सोहळ्यासाठी हजारोच्या संख्येने आलेले आपले भीमानवी आणि सर्व बहुजन समाजाला मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी आलेल्या सर्व भीमसैनिकांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, हा संघर्ष गेल्या 30 वर्षापासून आपल्याला बघायला मिळतोय. आणि आज महापालिकेचे खरे तर आभार मानले पाहिजे. आणि आदरणीय या नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांचे सुद्धा आपण सर्व भीम आंबेडकरांनी यांचे आभार मानले पाहिजे. का एवढा भव्य दिव्य कार्यक्रम हा त्यांच्यामुळं आपल्याला घडून येतोय. आज या सोहळ्याच्या निमित्ताने स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश भाऊ साळवे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचे मी धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना ऐतिहासिक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ बनसोडे. आज जो आपण अगोदरच जाहीर केलं होतं की जी आपली तयारी चालली होती 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून की हा आपण ऐतिहासिक कार्यक्रम घडून आणू, त्या कार्यक्रमासाठी आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आलेत. त्यांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम आभार मानतो. त्याचप्रमाणे विखे साहेबांचा आभार मानतो. व जे कार्यक्रम घडवण्यासाठी आपल्या संग्राम भैयाचे स्वागताध्यक्ष आहेत, त्यांनी हा कार्यक्रम घडवण्यासाठी आम्हाला जे समितीला, समाजाला, आपल्या भीमसैनिकाला जी मदत केली, दिवसरात्र त्यांनी वेळ दिला, त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. व संग्राम भैयामुळं व आपल्या सर्व भीमसैनिकांमुळं हा पुतळा झालेला आहे. सर्व भीमसैनिकांना माहिती आहे जिल्ह्यातले की त्या ठिकाणी किती अडचणी होत्या. त्या सर्व अडचणी संग्राम भैयामुळं व सर्व आपल्या भीमसैनिकांमुळं, समितीमुळं मिटल्या. व संग्राम भैयांनी फक्त पुतळ्याचंच नाही तर आपल्या प्रत्येक वस्तीमध्ये ज्या ज्या ठिकाणी उपनगरं आहेत, केडगाव असेल, भिंगारा असेल, बोलेगाव असेल, आपलं नीलक्रांती चौकातलं बुद्ध विहार असेल, असे प्रत्येक ठिकाणी जवळजवळ 25-30 बुद्ध विहार आपल्या समाजासाठी केलेले आहेत. तर त्यांचं पण आपण सर्वांनी या ठिकाणी आभार व्यक्त केले पाहिजे. व आमचं डांगे साहेबांचं आता हे सर्व ज्यावेळेस नियोजन चाललं होतं तर डांगे साहेब म्हणजे तुम्ही हे सगळं मोठं करता पण ही जनता येईल का एवढी? आता त्यांना काय माहिती बाबासाठी, आपल्या भीमराव आंबेडकर बाप जे आहे त्यासाठी कशी जनता येते आज त्यांनी पण पाहिलं व सर्व महाराष्ट्र पाहतोय. व मी पहिल्यापासून म्हणत होतो की हा कार्यक्रम महाराष्ट्राला दिशा देणारा ठरेल, तो या ठिकाणी आपण दाखवून दिलं. त्याबद्दल सर्व भीमसैनिकांचं, महिलांचं, युवकांचं मी या ठिकाणी आभार मानतो. थांबतो. जय भीम. धन्यवाद.
यानंतर